लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्याच्या कॉलेजमध्ये लायब्ररीला आग लागलेली असते. त्या आगीमध्ये पार्थ हे काव्याने दिलेले वॉच पडलेले असते. काव्य ते वॉच आणण्यासाठी त्या आगीमध्ये जाते. काव्याला सगळेजण थांबवत असतात, पण काव्य कोणाचं ऐकत नसते. पार्थ काव्यासाठी तिथे आलेला असतो. पार्थ अनिशाला विचारत असतो, काव्य कुठे आहे? त्यांना काही झालं नाही ना? अनिशा त्याला म्हणत असते, तुम्ही दिलेलं वॉच आणायला आतमध्ये गेली आहे ते. काव्याला ते वॉच सापडते. ती ते वॉच घेऊन निघालेली असते. त्या आगीचा काव्याला खूप त्रास होत असतो. काव्य त्या आगीमध्ये बेशुद्ध होते. काव्याला बेशुद्ध पडलेलं पाहून पार्थ खूप घाबरलेला असतो. पार्थ काव्याला वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये उडी मारतो. पार्थ काव्याचे डोळे उघडतो. काव्य पार्थला म्हणत असते, हे तुमचं घड्याळ. पार्थ काव्याला घेऊन बाहेर येत असतो. लायब्ररीमध्ये खूपच मोठी आग लागलेली असते. पार्थ काव्याची काळजी घेत तिला उचलून बाहेर घेऊन येत असतो. तेव्हा त्यांच्या अंगावर कपाट पडणार असते. पार्थ काव्याला बाजूला करतो. ते कपाट पार्थच्या अंगावर पडते. ते पाहून काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्य जोरात पार्थ असे ओरडते. काव्याला वाचवण्यासाठी पार्थने त्या आगीमध्ये उडी मारलेली असते. तर आता पार्थचा जीव वाचेल का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.